म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा विठ्ठल बरवा.
लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त
लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठ्ठल विठ्ठल आज सेवेकरता घेतलेला अभंग जो आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्मान्य तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या ठिकाणी तुकोबाराया आईचं महत्व या ठिकाणी पटवून देतात. पण अभंग घेण्याच्या पूर्वी आपण पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची
स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरु चैतन्य नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतास रंज उचिता सापोलिया माझी वाणी तुझे वर्णी गोमना मायशी देई प्रेम काही कळा. आज शिवे करता घेतलेला अभंग महाराजांचा आहे आणि आपल्याला तत्पूर्वी आपली जो हा दिंडी सोहळा आहे आता या ठिकाणीहून दुसरा दिवस आहे. महाराज उजनी क्षेत्रावर निघून पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी आले आहे. कारण पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी का तर याचं कारण काय आहे तर तो जगजीवन जगाचे आहे आई आहे विठ्ठल आमूचे जीवन बरं का. सगळं कुळदैवत विठ्ठल आहे. बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. अशा प्रकारे हा परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याच्या पायीशी आपण आलेला हो. आणि या ठिकाणी येऊन रात्राची महाराजांची सेवा झाली. नवमीची असरकात्र सेवा झालेली आहे. गुलाल त्या ठिकाणी रामनवमीच्या ठिकाणी उधळलेला आहे आणि आज ही तिसरी सेवा या ठिकाणी आहे. आणि सेवेच्या ठिकाणी घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराया आईचं महत्त्व या ठिकाणी वर्णन करतात. काय वर्णन करतात तर लेकुराचे हित वाहे किंवा जाणे बी आहे आणि वाही बी आहे. वाहे माऊलीचे चित्त आईच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आपल्या लेकराविषयी कळवळ असतो. महाराज किती कळवळ असतो तर त्याचं हित झालं पाहिजे त्याचं हित झालं पाहिजे. हित असं तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असतं महाराज. कारण तिनं आपल्या उदराच्या ठिकाणी 9 महिने लेकराला वागवलेलं असतं. बाळाला जन्म दिलेला असतो आणि त्या बाळाविषयी आई आपल्या मुलाचा विचार करते त्याचं हित जसं जाणते तसं संत महात्मे या ठिकाणी काय करतात तर आपल्या जो सारखा तर शिष्य आहे त्या शिष्याचं हित जाणतात. आणि देव आपल्या भक्ताचं या ठिकाणी विशेष महत्त्व या ठिकाणी जाणतात. आपला भक्त कुठेही त्या ठिकाणी वाहून न गेला पाहिजे हे देवाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी तळमळ असते. कारण ते अनेक युगापासून देवाच्या संगतीत राहिलेले असतात. म्हणून देव म्हणतात हे न दुसरीकडे न गेलं पाहिजे बरं का. मात्र जसं आमच्या नामदेवरायांनी म्हणलेलं बरं का तुझे दास्य करू मागू आणि का खावया दिग्गज आले जेने माझे पंढरी राया काय गा विठोबा आता तुझं म्हणाले शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. तुम्ही आमचं हित या ठिकाणी जाणणारे आहोत बरं का. आणि तुझं दास्यत्व करून आम्ही कुणकडे या ठिकाणी जावं दुसऱ्या देवाची आसच आम्ही या ठिकाणी करत नाही असे म्हणणारे कोण असतात तर संत महात्मे असतात. त्या संत महात्म्याने बाकीच्या दैवताला या ठिकाणी का मानलेलं नाही बरं का. तुकोबारायाच्या भाषेतून जर म्हणायचं म्हणलं तर तुकोबाराया म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते शेंदरी हेंदरी दैवते कोणते पूजे होते केते कोणते पूजे होते आपल्या पोटाशी रडते आपल्या पोटाशी रडते मारते कुठे अवदान मागती आपल्या इच्छाने कापिडे आपल्या इच्छाने कापिडे आपल्या इच्छाने कापिडे आपल्या इच्छाने कापिडे
शेंदरे हे विश्वास भगवंतावर परमात्म्यावर या ठिकाणी आहे बरं का. बाकीच्या दैवताला तुकोबारायाने देव म्हणलेच नाहीत. का म्हणले नाहीत? शेंद्रे हेंद्रे दैवते कोण पूजेते भूते केते आपुल्या पोटा शिरडते मागते शिते अवदान. बाकीचे दैवत आहेत पण कसे तर त्यांना जर भूक लागली तर आपल्या भक्ताला त्रास देतात महाराज आणि त्या त्रास देऊन त्याला मागतात, जेवायला मागतात. आता ती जेवायला मागणारे जे दैवत आहेत ते आपणाला काय देणार आहेत हे तुकोबाराया म्हणतात. बाकीच्या दैवताचा विषय तुकोबाराने कट केलेला आहे बरं का. काही शेंद्री आहेत शेंदूर लावलेले आणि काय तसेच कडरी ठेवले ती हेंद्रे, असे शेंद्रीय हेंद्री व तुकोबाराया म्हणतात, आपण नाही म्हणलेले. मग ते काय देणार आहेत? फक्त हित करणारा कोण आहे तर एकच देव आहे बरं का. बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. सगळ्या देवाचं दैवत हा पंढरपुराच्या ठिकाणी आणि कमरेवर हात धुलेत महाराज आणि उभा राहिलेला आहे. आणि सर्व भक्ताला सांगतो बरं, देव म्हणतात अरे वानू तुम्ही माझ्याकडे या. आणि माझ्याकडे येणारे जो जीव आहेत ह्या जीवाला ह्या भवरूपी नदीच्या ठिकाणाहून कमरेइतकं पाणी आहे बरं का. आणि बाकीचे जीव काय करतात? ममतेच्या लवड सवडी मातेनं पावती गा बापोडी म्हणून जन्ममरणाच्या दुई थडी ढवळत ठेली. बाकीचे जीव ह्या भव नदीच्या ठिकाणी वाहून जातात. भव नदी म्हणजे पुनरूपी मरण आणि पुनरूपी जन्म ह्या भवरूपी नदीच्या ठिकाणी वाहून जातात. पण माझ्या भक्तासाठी तिकडे जायची गरज नाही. माझ्या भक्तासाठी फक्त या भवरूपी नदीच्या ठिकाणाहून कमरेइतकंच पाणी आहे, कमरेइतकं पाणी आहे. हा इशारा आमच्या परमात्म्याने काय केला? कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि सांगितलेल्या बरं का. ह्या नदीच्या ठिकाणी सगळे जीव वाहून गेले. आजपर्यंत कुणी या ठिकाणी कडला निघालाच नाही. मग कोणची नदी आहे? अहम आणि ममता. अहम म्हणजे अहंकार आणि ममता म्हणजे हे सगळं माझं. ह्या नदीच्या ठिकाणी जीव वाहून जातात आणि पुनरुपी जन्म या फेऱ्यात या ठिकाणी सापडतात. तर या फेऱ्यातून जर आपल्याला बाजूला पडायचं असेल, खरोखर जला तळमळ आहे. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोशी. जीव या ठिकाणी भेला बरं का. कशासाठी? कोण भेले? तर साधू संत. पुन्हा या बहुरूपी नदीच्या ठिकाणी जायचं नाही असा विचार केला महाराज. म्हणून परमात्म्याला शरण गेले आणि आपण मात्र अनेक देवताला शरण जातो. ज्या देवा
मनोनिया शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरविल पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर अशा प्रकारचे दुस्तर म्हणजे अवघड आहे बरं का नदी. किती नाही त्या येमाशी करुणा, काढिती कुडीतून प्राणा, ओढाळा सापडे जसे धन, चोर यातना धरी. मग ती काय नदी माझी काय असं पत्रवणी चालविती. नदी माझी या ठिकाणी बुडवतात. वरी मारी ती यमदंड, यमाचे दंड या ठिकाणी पाठीवर पडतात. जर येथून जर आपण चुकलो तर ह्या नरध्याला येऊन जर आपण या ठिकाणी चुकलो तर यमाच्या तावडीत आपण या ठिकाणी सापडतो. आणि यमाच्या तावडीत सापडल्यानंतर तिथं काय नाना प्रकारचे नरक आहेत महाराज. एक असंच उदाहरण आहे महाराज. दुर्योधनानं अघोर पाप केलं आणि पाप केल्यानंतर त्या दुर्योधनाला कुठं ठिकाणं मिळालं, नरकात मिळाला. आणि नरकात ठिकाणं मिळाल्यानंतर मग धर्मराजाची स्वारवी एक वार कुठे गेली, स्वर्गाच्या ठिकाणी गेली, यमपुरीच्या ठिकाणी गेली. त्या टायमाला आता मोठी आलेली आहेत. मुनियमाने धर्मराजाच्या हाताला धरलं आणि हाताला धरून ते नेता चला म्हणले आपलं सगळं वैभव पाहण्यासाठी. मग जायचं. त्या कुंडाच्या ठिकाणी गेले. काय जीव पचालेले आहेत त्या कुंडाच्या ठिकाणी पचालेले आहेत. काही या ठिकाणी आशीपत्राच्या वनात चालवतात, काही त्या अग्नी खांबाला कवठाळतात महाराज. आणि कवठाळत असताना असं पुढे गेले तर दुर्योधन दिसला. म्हणून भरपूर पाप केलं. दुर्योधन दिसला त्या नरक कुंडाच्या ठिकाणी. अरे अरे काय का असणार सुयोधन म्हणजे धर्मराजेनं आजार शस्त्र होते. धर्मराजा कधी या ठिकाणी द्वेष केला नाही त्या दुर्योधनाचा. सुयोधन म्हणायची, बाकीच्यांनी दुर्योधना म्हणायचं, पण धर्मराजा त्याला सुयोधन म्हणायची बरं का. अरे सुयोधन या नरकाच्या ठिकाणी त्याला आपण बाजूला काढलं पाहिजे, काय कसणार बंधू आहे तो. म्हणून धर्मराजा जवळ गेले महाराज. आणि जवळ गेल्यानंतर धर्मराजाने त्या दुर्योधनाला पाहिलं. दुर्योधनाची नजर धर्मराजावर पडली. त्या दुर्योधनाने विचार केला, म्हणले मृत्यू लोकांच्या ठिकाणी ताप दिलं ती दिलं, आम्हाला मारलं ती मारलं, आमच्या संग वैरत्व केलं आणि इथं सुद्धा आले म्हणली. हा कोण हा इथं सुद्धा आला, आम्ही नरकाच्या ठिकाणी आहोत. तर आता या धर्मराजाचं तोंडच बघायचं ना असा विचार केला महाराज. इतकं तोंड वर येतो नरकाच्या. मग त्या टायमाला काय केलं, त्या दुर्योधना बुडी मारली नरकात. म्हणजे सज्जनाचं तोंड बघायचं नाही म्हणून. असं काही पापी असतात महाराज. कधी या ठिकाणी साधू संताचं म्हणा किंवा सज्जनाचं त्यांना सहनच होत नाही. आणि बुडी मारल्यानंतर धर्मराज जवळ गेले. अरे अरे चांगलं तोंड वरी होतं नरकाच्या, थोडीसं या ठिकाणी का तर बुडवून घेतले दुर्योधनानं असं वाटलं. म्हणून धर्मराजानं हात घातला म्हणून. आणि ते बघाले जर हाताला लागलं तर काढा वरी बघतात त्या नरकाच्या ठिकाणी. पण धर्मराजाच्या हाताला काही तो सुयोधन लागला नाही. पण धर्मराजाने पुन्हा तळमळ वाटली अंतःकरणाच्या ठिकाणी. काय करावं, तो ऐकला नाही आपलं, गेला म्हणले बुडी मारून. पण धर्मराजा वरी आल्यानंतर धर्मराजाला विचार पडला, माझा का हात नरकाच्या ठिकाणी बुडाला, माझा तर हात नरकाच्या ठिकाणी का बुडाला, काय पाप झाला असेल माझे कोण. धर्मराजा पुन्हा विचार करतात महाराज. आणि त्या टायमाला अशा विचाराच्या ठिकाणी संतप्त अंतःकरणाच्या ठिकाणी वैराग्य झालं. आणि यम धर्माला म्हणतात, अरे हो माझेकडून काय चुकलं, त्याने एक पाप केलं असेल, परस्त्री परद्रव्य आणि कसरा प्रकारचं पाप केलं दुर्योधनानं, म्हणून तो नरकाच्या ठिकाणी बुडाला. पण माझाही हात का बुडाला नरकाच्या ठिकाणी. त्या टायमाला यमधर्मानं सांगितलं, राजा धर्मा तुमचंही एका टायमाला चुकलं होतं. बरं काय चुकलं होतं माझं सांगा. तर ज्या टायमाला तुमच्या दरवाजेच्या ठिकाणी एक भीक मागण्यासाठी माणूस आला, गोळ्याचा माणूस आला आणि त्यानं भीक मागितली. त्या टायमाला तुम्ही त्याला 10 रुपये त्या टायमाची दिली म्हणली. मग ते पैसे घेतले त्यानं आणि ती कुठे गेला, जाळीच्या दुकानात गेला, जाळं खरेदी केलं. त्यांचा व्यवसाय आहे. जाळं खरेदी केलं, नदीच्या ठिकाणी जायचं, मासे धरायचे आणि ती वाळवंटीला टाकायचे आणि वाळवंटी तळमळ देते, मासे उड्या मारतात महाराज जीव चालल्यानंतर. त्या टायमाला त्यांनी त्या कोळीनं काय म्हणायचं, त्या धर्मराजाच्या नावाने तडपडा, धर्मराजाच्या नावाने तडपडा, त्यानं जर मला दिलं सर मी कशाला धरतो तुम्हाला. आणि हे पाप तुम्हाला या ठिकाणी भोवलेलं आहे आणि त्याच्याकडून तुमचा हात नरकाच्या ठिकाणी गेलेला आहे असं धर्मराजाला यमधर्म सांगतात. म्हणून कळत किंवा न कळत जसं पाप जर झालं, न कळत झालं तर न कळत त्याची शिक्षा मिळाली जाते, कळून झालं तर कळून त्याची शिक्षा मिळाली जाते बरं का. न कळत धर्मराजाकडून ते पाप झाले होतं. म्हणून तुकोबाराया म्हणतात की ह्याच्यासाठी आपण दान जर या ठिकाणी द्यायला, धर्म जर या ठिकाणी करू लागलो,
तर त्या टायमाला कशासाठी जाईल, हे काय होईल, याचा परिणाम काय होईल, पाप होईल का पुण्य होईल, त्याचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे बरं का. म्हणून पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणीच अन्नदान का करावं, किंवा गावाच्या ठिकाणी असल्यानंतर अन्नदानच का करावं पैसा न देता, त्याला विशेष महत्त्व आहे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साहे, घातली या भय नरका जाणे. अनेकाकडे जर ते दान गेलं तर नरक भोगावा लागतो महाराज. आणि ते सत्कार्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला का मग स्वर्ग सुखाच्या ठिकाणी तो मनुष्य जातो महाराज. आणि तिथं नाना प्रकारचे भोग असतात, ते भोग या ठिकाणी भोगतात, पण ते सुद्धा भोग या ठिकाणी नग म्हणतात संत महात्मा. कारण तिथे सुद्धा क्षय आहे एके दिवशी. जो स्वर्ग सुखाची पावटी सरे, स्वयच इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. जैशी वेशा भोगिक वाढवेच, दारही नाहीचे पोतयाचे, तैशी लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. अशा प्रकारे जर मला जर भगवंत म्हणतात, मला जर तो जीव चुकला तर का, तर त्याला अशा प्रकारचं दुःख भोगावं लागतं. जर आपण दान जर दिलं तर ते दान सुद्धा कसं केलं पाहिजे महाराज, कृष्ण अर्पण या रूपानं दान केलं पाहिजे. आणि आपण जर आपल्यावर घेतलं, मी एवढ्यासारखा तर पंक्ती घातल्या, मी एवढं केलं, मी एवढं केलं म्हणलं, तर ते पुण्य वाढतं. आणि त्या पुण्याईच्या योगानं का स्वर्गात आपल्याला जागा मिळायला जाते. आणि ज्या टायमाला ते पुण्य संपल त्या टायमाला तो जीव मृत्यू लोकाच्या ठिकाणी येतो बरं का. ह्याच्यासाठी आपण जर करायचं असेल तर सगळे विचार करूनच केले पाहिजे, त्या भगवंताच्या कृपेनंच केलं पाहिजे. भगवंतालाच पाठी नव्हे, ज्या भगवंतानं एवढी सृष्टी निर्माण केली आणि एवढी सृष्टी निर्माण केली असताना एकही जीव या ठिकाणी भगवंत उपाशी राहू देत नाही महाराज. पण भगवंताला कधी गर्व आला नाही का, मी एवढा पाऊस पडतो, मी एवढ्या सारी जमीन पिकवतो, एवढे लोक जगतात, मी संकल्प सोडतो, असं काही भगवंताला या ठिकाणी वाटत नाही. कारण त्या भगवंतानं एवढी सृष्टी, 21 स्वर्ग, कर्मभूमी आणि 7 पाताळ निर्माण केली आहेत महाराज. म्हणून त्या भगवंताला तर जीवानं शरण जावं, संताला तर शरण या ठिकाणी जावं बरं का. संत कधी या ठिकाणी आपणाला दूर लोटतच नाहीत. आता शांतीप्रभू नाथ बाबा आणि या नाथ बाबाच्या दरबाराच्या ठिकाणी एका मुलाला गोड लय आवडत होतं. मग त्या आई गरीब होती. आईनं म्हणली, आता माझ्या घरी कुठले रोज पुरणपोळी मिळणार आहे, नाताच्या घरी त्या टायमाला पुरणपोळी रोज व्हायची. म्हणून नाताच्या घरी नेऊन त्या मुलाला सोडलं महाराज. आणि त्यानं दुसरं काहीच करायचं नाही, पंक्तीपाठा निसता पुरणपोळी खायची, निवांत लोळायचा, चिंतन करायचं नाही, कुठं काही करायचं नाही. आणि त्याचं नाव होतं गावबा. आणि असा गावबा नाथांच्या घरी राहायचा. आणि असं करता करता नाथ महाराजांनी रामायण या ठिकाणी लिहित होते महाराज. आणि लिहित असताना नाथांचं आयुष्य या ठिकाणी संपलं. निजधामाला जायचा टाईम आला, त्या टायमाला नाथाला असं कळालं महाराज अंतकरणाच्या ठिकाणी. आणि कळाल्यानंतर देवाने सांगितलं, आयुष्य जातं महाराज, आयुष्य जात आहे पहा काळ जपत शिम्हा. आयुष्य हातोहात निघून जातं, पण आपण धरलेलं कार्य सिद्धीला गेलं पाहिजे असं संत महात्म्याला वाटतं. त्या टायमाला काही लोकांनी विचारलं, नाथ बाबा तुम्ही तर जात आहो, तुम्ही निघालेला आहो, पण आता ही राहिलेलं रामायण कोण लिहिणार. त्या टायमाला नाथ बाबाने माझा हरिपंडित लिहिल असं म्हणली नाहीत महाराज. त्यांचा हरिपंडित हा मुलगा होता, हा लिहिल असं म्हणली नाहीत. आपल्या मुलावर न प्रीती करता एक ते गावबा एकदम असा गावाच्या ठिकाणचा राहणारा किंवा एकदम गरीब आणि नुसतं पोळी आवडणारा अशा प्रकारचा गावबा होता. आणि त्या गावबाला म्हणतात, नाथ बाबा हे जो राहिलेलं रामायण आहे माझा गावबा लिहिल. सगळे हसू लागले महाराज. अहो याला काय भजन म्हणता येत नाही, अभंग म्हणता येत नाही, कधी कीर्तन ऐकत नाही, नुसती पोळी खातो म्हणली आणि गोड हा राहतो. पण संताची अशी कृपा असते महाराज. तर कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रुक्मा देव विठ्ठले, भक्ता दिले वरदान. अशा प्रकारे भगवंताने आणि त्या नाथ बाबाने काय केलं, तर आपला जो सारा गावबा आहे ह्या गावबाकून रामायण राहिलेले भाग आहेत महाराज, ते एक भाग पूर्ण असं करून घेतलं. पण त्या गावबाच्या ज्या टायमाला कृपा झाली, अहो गावबावरच का होता तुमची कृपा, पशु बोले वेद, निर्जीव चालविली भिंती महिमा आगाध. इतकं सामर्थ्य आहे पशुमध्ये, रेड्यामुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, आणि शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. अशा प्रकारचा भग कोण आहेत, संत महात्मे आहेत महाराज. आणि त्या गावबाकून कुणी नाथ बाबांनी रामायण लिहून घेतलं. म्हणून हित कोण करतात महाराज, एक आई करते.
पण ती प्रपंचच्या ठिकाणचं. तिनं वाईट मार्गाला जाऊ नये, धन कमवावं, ह्याचं कल्याण झालं पाहिजे आईला वाटतं. त्याच्या पुढे गेलं तर संत ही आपल्या शिष्याचं हित करतात महाराजाला. गावबाणी ज्या टायमाला कृपा झाली त्या टायमाला जसं नातानी रामायण लिहिलं त्याचा जसा बदल हो, त्या गावबानं बदल होऊ दिला नाही महाराज. जसं नातानी लिहिलं तशा प्रकारेच गावबाने हे रामायण लिहिलं महाराज आणि सिद्धीला लिहिलं. पण आपलं नाव कुठं घातलं नाही. नंतर आताच्या काळाला आपलं नाव पुढं घालतात महाराज. ते तुकोबारायांच्या काळात होत शालू मालू हरिशीदास त्याने केला अवघा नाश. त्या टायमाला त्यांनी काय करायचं, तुकोबारायांचे काय वाक्य खुडायचे आणि आपलं नाव पुढे घालायचं. शालू मालू दोन होते. मग तसं गावबाणी या ठिकाणी केल्यावर का शुद्ध भावानंत करण्याच्या ठिकाणी भाव धरून हे रामायण लिहिलं. म्हणून या ठिकाणी कुणाचं आपण शरणांगत पत्करावं, एकतर संत महात्मेचं पत्करावं बरं का. आणि ते संत महात्मे का मग ते हित करतात आपल्यावर का. कसं तर लेकुराचे हित, जसं आईला लेकुराचं हित आहे तसं संत ही आपले हित करतात. म्हणून तुकोबाराया म्हणतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, विठोबार कुमारी.
ऐसी करवयाची जाती ऐसी करवयाची जाती परमात्मा अशा परमात्म्याला या ठिकाणी शरण जाऊ. अनेक लहान लहान मुलं परमात्म्याला शरणे गेली मार्गात. ध्रुवाचं या ठिकाणी आख्यान बघा. ज्या टायमाला ध्रुव बाळ आपल्या पितेच्या मांडीवर बसला जाऊ, तेव्हा त्याची जो असणारी कात्र आई, जो सावतर आई होती, सुरुची, जिचं नाव आहे महाराज, आणि त्या सुरुचीनं हाबाडा मारला आणि त्या ध्रुवाला खाली पाडलं. त्या टायमाला दुःख वाटलं बाळाला. माऊलीसुद्धा वर्णवर का काय उतान पादाच्या बाळा ध्रुवपदाची चाड, तो वणी आला याची लागी, बसावी पित्याच्या उत्संगी, परी तो चंद्र सूर्य परिषद जगी लागू केला. बरं का, चंद्र सूर्यपेक्षा सुद्धा त्याला महत्त्व या ठिकाणी दिलं. आणि त्या सुरुचीनं खाली पाहिल्यानंतर आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडं. आई, मी पित्याच्या मांडीवर बसला असताना खरोखर मला आईनं हाबाडा मारला, खाली पाडलं, माझा बाप कोण आहे सांग बरं. पण तिचे उद्गार होते त्या सावत्र आईचे, महाराज बाबा, तू माझ्या उदराच्या ठिकाणी जन्माला आला असताच, माझा मुलगा झाला असताच, आणि पुन्हा इथून जर झाला तर तुला गादीच्या ठिकाणी बसण्याचा अधिकार, बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मिळेल, असा मिळणार नाही. आईकडं रडत गेला आणि सुनीतीला सांगतो, आई, मला अशा प्रकारे आईनं केलं, बापाने काही तिला बोललं नाही, मग माझा बाप कोण आहे सांग. आईला विचार पडला. आई म्हणती, बाळा, अरे वा, तिचा अधिकार आहे राजेवर, माझा अधिकार नाही, पण जगाचा एक असा बाप आहे आणि त्याच्या मांडीवर बसलं तर कुणीही उठवणार नाही. बरं का, तू अशा प्रकारचा जो असा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला अनन्य भावाने शरण जा. मग तू कुठं राहतो? तर आता तिनं सांगितलं, अशा अरण्याच्या ठिकाणी राहतो. पण आई जाऊ देत नाही. एवढ्या टायमात त्या बाळानं आईचा नजर चुकवून आणि अरण्याच्या ठिकाणी गेला. बरं का, तो ध्रुव. आणि अरण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर कुठे गेला? मधुवनाच्या ठिकाणी गेला. आणि जाता जाता वाटेने किती तर त्रास झाला, हे झालं ते झालं, दुःख नाना प्रकारचं झालं. मग जाऊन त्या ध्रुवानं त्या ठिकाणी पण त्यांचे गुरु असं एकत्र नारद होते. ते नारद महर्षी त्यांच्या संगत गेले. महाराज, ह्याचं हीच झालं पाहिजे, ह्याचं हीच झालं पाहिजे, अशी गुरुच्या अंतःकरणाच्या ठिकाणी एक तळमळ होती. मग नारद महर्षीने दुसऱ्या विषयाच्या ठिकाणी नेऊन त्याला त्या मधुवनाच्या ठिकाणी सोडलं. मग तिथं जाऊन त्यांनी तपश्चर्या केल्या. महाराज, काही दिवस पाणी पिऊन केल्या,
काही दिवस गवत खाऊन केलं, काही दिवस वारा पिऊन केलं, आणि पुन्हा वाराही ज्या टायमाला शोषण केलं महाराज, म्हणजे वाराही नाहीसा केला त्या टायमाला. नाकातला वारा बंद करून टाकला, खाल्ला वारा बंद करून टाकला. त्या टायमाला सगळ्याला विचार पडला, सृष्टीच्या ठिकाणी खडबड झाली, आणि त्या टायमाला काही देव म्हणले, देवाकडे गेले, हे असं का झालं. त्या टायमाला देव म्हणले पळत आले महाराज, आणि त्याला प्रसन्न झाले. त्याला बोलाय काय येत नव्हतं, काय मागावं ही कळत नव्हतं. देवाने त्याच्या गालाला शंख लावला महाराज. त्या टायमाला एकदम दिव्य ज्ञान अशा प्रकारे त्या ध्रुवाला प्रगट झालं, आणि त्या टायमाला त्यांनी काय मागितलं महाराज, ध्रुवपद मागितलं. मला अशा ठिकाणी बसवा देवा तुमच्या मांडीवर की कुणीही त्या ठिकाणी उठवू नये. इतक्या प्रकारचं असं का त्या ध्रुवाचं कल्याण कुणी तर ह्या आईच्या शब्दावर या ठिकाणी झालं. मग 5 वर्षाचा ध्रुव होता. किती होता? 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता. मग असं काय ऋषीचे मेळ होते महाराज. त्या ऋषीच्या मेळाने विचार केला म्हणून, अरे 5 वर्षाचा ध्रुव बाळ, ह्याला देव प्रसन्न झाले आणि ह्याची इच्छा पूर्ण केली. मग त्याला विचारलं, तू किती वर्षाने तपश्चर्या करतोयस. एकमेकाला ऋषी म्हणतात, तुम्ही किती वर्षाने तपश्चर्या करता. एक म्हणतो मी 500 वर्ष झालं तपश्चर्या करतो, एक म्हणतो मी 1000 वर्ष झालं तपश्चर्या करतो, पण देव काय प्रसन्न झाला नाही. एक म्हणतो 1200 वर्षे, 2000, 5000, जाऊ दे आपणाला बोलायला काय. अशी ऋषी या ठिकाणी म्हणले, देव कसा आहे, पक्षपाती आहे. तर 5 वर्षाच्या बाळाला प्रसन्न झाला आणि आपण इतके दिवस तपश्चर्या करतो, आपणाला प्रसन्न झाला नाही. चला म्हणले देवाची भक्तीच करायची नाही, आपण तपश्चर्या सोडून देऊ असं म्हणले. आणि ते ऋषी म्हणणे निघाले महाराज, चला म्हणले इकडे आता वाटेने जाऊ. आता देवाने त्या ठिकाणी एक नदी निर्माण केली, आणि देवाचं स्वतः नावाड्या झाली महाराज. आणि त्या नावावर बसून पैल तीराला जायचं आहे. एवढ्या टायमात पलकड असं पांढरा शुभ्र डोंगर दिसत होता ह्या ऋषीमुनीला. त्या टायमाला ऋषी म्हणतात महाराज, नावाडे महाराज, अहो ही पांढरा डोंगर दिसतो तो काय आहे हे आम्हाला सांगा. मग तो नावाडे सांगतो महाराज, ही जो डोंगर आहे, हे जे ध्रुव आहे ना, ध्रुव बाळ 5 वर्षाचा, हे ना असं अनंत जन्मी तपश्चर्या केलेले आहेत, आणि त्या ठिकाणी देव विसर्जन केलेलं आहे. आणि ते विसर्जन केल्यानंतर त्याच्या जो अस्थी आहेत, त्या अस्थीचा डोंगर बनलेला आहे. देवाला लय कळते बरं का, चतुरातो शिरोमणी, हे रागावलेले आहे. त्याला कसं या ठिकाणी कोणता मात्रा दिला पाहिजे. त्या टायमाला त्यांनी म्हणले, बाबा आपण कुठं 500 वर्षे, 200 वर्षे, 1000 वर्षे, 1200 वर्षे करता. ह्या बाळानं काय अनेक वर्ष तपश्चर्या, म्हणजे अनेक जन्म तपश्चर्या केलेत, आणि त्याच्या हाडाचा डोंगर ती म्हणजे दिसतो पांढरा. आणि आपण लई अभिमानात आलो म्हणले, चला महागारी लागू तपश्चर्याला अनेक. कारण अनेक जन्मीचं पुण्य या ठिकाणी असतं, आणि अनेक जन्मीच्या पुण्याच्या योगानं काय करतं, एखादं 5 वर्षाचं बाळच असतं, पण त्याला अभंग पाठ होतात, त्याला गायनाचं ज्ञान होतं. मग आपण म्हणतो, अहो आम्ही जन्मभर झटतो पण आम्हाला काही प्राप्त होतच नाही. कारण ती महागल्य तपश्चर्या असतात बरं का. उपजतात ज्ञानी, उपजतात ज्ञानी, हे वर्म जाणवणे बरं का. जे उपजता काही ज्ञानी मागले तपश्चर्याच्या फळावर या ठिकाणी आलेले असतात. म्हणून त्या ध्रुवाचं हित तर भगवंताने या ठिकाणी केलं, पण त्या ऋषीमुनीला सुद्धा नीट मार्ग दाखवून अवघड मार्गाने जात होती, तो मार्ग नीट दाखवून दिला. म्हणून एक तर संताला शरण जावं किंवा देवाला शरण जावं, आणि शरण गेल्यानंतर ते काय करत, आपणाला पैल तीराला सहज घेऊन जातात. ह्या नरध्याचं सार्थक या ठिकाणी होतं. म्हणून नरध्याचं सार्थक जर आपणाला करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. या देवाला शरण जावं किंवा संताला या ठिकाणी शरण जावं, आणि इथं शरण गेल्यानंतर आपण सहज पैल तीराला, म्हणजे जन्म मरणाच्या पैल या ठिकाणी सहज पुंचू. म्हणून या ठिकाणी म्हणतात, तुकोबाराया म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आयशी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व आहे, आयशी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वजे, आयशी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती. तुकोबारायांचं संतावर का प्रेम बसलं, तर भागली या मज वाहतील कडे, त्यांचे नि जोडे सर्व सुख. म्हणून आता आपली जर तर झालेली शिवा आहे तुडकी मुडकी,
ती नाथबाबांच्या चरणी अर्पण करून आपण विराम देऊ. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय
संतसंपे सर्वकाला कदमे माता लोर मंडलिता वारकरी वारी तुमरे संभाजी नामागी नाम कंडलिता वारकरी माया सकारिया आता रोजच्या सूचना द्यायच्या आहेत तर देतच आहोत. मला तर वाटतं आता आपण असं करावं, संध्याकाळी आपल्या सर्वांना कष्ट पडलं तर पडलं, जेवढे या मंडपात कीर्तन ऐकण्याकरता येतात आणि जेवढे स्वयंपाक करतात, जेवढे जीव वाटतात, जेवढी सेवा करतात, त्यांना प्रत्येकाला एक पाच द्यावा असं वाटलं आहे.